एकदम इझी पॅसेज होता. जवळपास माझ्या चुका जर झाल्या नसत्या ना, तर मी तो जवळपास 7 ते 8 मिनिटामध्ये पॅसेज मारला होता तेव्हा. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे वाटले तुम्हाला? हां, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे तुमचे थोडे पॅसेज हार्ड आहेत. त्याच्यापेक्षा तिथे पॅसेज सोपे असतात. आणि तुमचे जर पॅसेज जर आरामात जर प्रॉपर होत असतील मुलांचे, तर आरामशीर तिथले पॅसेज होऊन जातील. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं. आणि एमपीएससी क्लर्क या पदाची टायपिंगची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा सुद्धा रद्द होणार आहे का? बऱ्याच ठिकाणी याची चर्चा चालू असल्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी कॉल्स अँड मेसेज करत आहेत की सर आम्हाला स्पष्ट सांगा, मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची टायपिंगच्या परीक्षा रद्द होणार आहेत का, डायरेक्ट फायनल रिझल्ट लागणार आहे का? तर मित्रांनो, त्या सर्वांमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जेवढे काही शंका असतील, संभ्रम असतील, ते सर्व या ठिकाणी दूर होणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया, जसं की तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे, टोटली 1332 जागांसाठी या ठिकाणी लिपिक या पदाची जाहिरात आलेली आहे. आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर ओळखून घ्यावं लागेल की ज्या पद्धतीनं एमपीएससी क्लर्क या पदाचं जे टायपिंगची परीक्षा होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे. परंतु या अगोदर जेव्हा नवीन नियम लागू झालेला नव्हता त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी टायपिंगची परीक्षा घेतली जात नव्हती, डायरेक्टली फायनल रिझल्ट लावला जात होता. परंतु आता नंतर एमपीएससीने सुद्धा निर्णय घेतला होता की डायरेक्टली रिझल्ट न लावता त्या ठिकाणी टायपिंगची परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली होती. पुन्हा आता टायपिंगची परीक्षा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे, डायरेक्टली फायनल त्यांचा रिझल्ट लागणार आहे. तर त्याच धर्तीवर त्याच बेसिकवर आपलं तसं होणार आहे का? तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं, एमपीएससी हा विभाग वेगळा आहे आणि कोर्ट हा विभाग पूर्णपणे या ठिकाणी वेगळा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, एमपीएससीच्या परीक्षा ह्या वेगळ्या होतात आणि आपल्या कोर्टच्या कोणती परीक्षा असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, स्टाफ कार ड्रायव्हर असेल, स्टेनोग्राफर असेल, याच्या पूर्ण परीक्षा ह्या कोर्टच या ठिकाणी डिसाईड करत असते, प्रश्नपत्रिका काढत असते आणि स्वतः प्रेझेंट राहून त्या ठिकाणी त्यांचेच कर्मचारी हे पेपर या ठिकाणी घेत असतात. जसं की एमपीएससीचे पेपर एमपीएससी काय करत असते, आयोग त्या ठिकाणी घेत असते, सेम त्याच पद्धतीने कोर्ट भरतीचं आहे. त्याच्यामुळे एमपीएससीचं आणि आपल्या कोर्ट भरतीचं यामध्ये काही घेणं देणं नाही. तरी आपण या ठिकाणी पाहूया नेमकं आपल्या कोर्ट भरतीच्या टायपिंगवर त्याचा काय परिणाम होत आहे का. सर्वात महत्त्वाचं पॉइंट्स या ठिकाणी पहा. स्पष्ट जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे की टायपिंगची परीक्षा तुमची 20 गुणाची असणार आहे आणि त्यामध्ये 400 शब्द तुम्हाला 10 मिनिटांमध्ये टाईप करायचे आहेत आणि 20 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. पासिंगसाठी मिनिमम 10 मार्क या ठिकाणी मस्ट आहेत, कंपल्सरी आहे, तरच तुम्ही या ठिकाणी पास होणार आहे. सर्वात महत्त्वाची अट या ठिकाणी जाहिरातीमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली टायपिंगची जी परीक्षा आहे ती मस्ट आहे आणि कंपल्सरी आहे. यावर एमपीएससीचा काही प्रभाव इफेक्ट पडत नाही. त्याच्यामुळं बिंदास राहा, आपली टायपिंगची परीक्षा कंपल्सरी होणारच आहे, म्हणजे 100% होणार आहे. त्याच्यामुळं जरी तुम्हाला कोणी सांगत असेल की परीक्षा आपली रद्द होणार आहे, तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. जे आपलं फोकस आहे तेच फोकस ठेवा आणि जोरामध्ये टायपिंगची तयारी सुरू ठेवा. कारण मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे टायपिंग टेस्ट आणि ही जर त्यांनी टायपिंग टेस्ट या ठिकाणी जर काढून टाकले तर मित्रांनो पहा या ठिकाणी मग आपली अवस्था कशी होईल. आणि कारण कोर्टामध्ये जर आपण विचार केला, तुम्ही जर भेट दिली असेल कधी कोणत्याही कोर्टमध्ये, तर सर्वात जास्त ताण या ठिकाणी क्लर्कला असतो, टायपिंग करायचा, फाईली त्या ठिकाणी अपडेट करायच्या. त्याच्यामुळं ही पद्धत, तर जोपर्यंत कोर्ट भरतीमध्ये क्लर्कची पोस्ट आहे तोपर्यंत टायपिंग ही कधीही रद्द होणार नाही. मस्ट टायपिंग तिथं असायलाच हवी आणि होतच असते. त्याच्यामुळं तुमच्या डोक्यातून ज्या गोष्टी आलेल्या आहेत तुमच्या डोक्यामध्ये टायपिंग बद्दल, हे सर्व निगेटिव्ह गोष्ट काढून टाका आणि आपल्या टायपिंगला सुरुवात करा. आता या ठिकाणी तुम्ही लिपिक या पदाचा फॉर्म भरलेला आहे, तुम्ही टायपिंगची तयारी करत आहात. परंतु मित्रांनो, या ठिकाणी टायपिंगची तयारी करत असताना त्याला एक प्रोसेस असते, त्याला एक पद्धत असते. तर ती पद्धत, ती प्रोसेस, त्या पद्धतीने जर आपण स्टडी केली किंवा टायपिंगची प्रॅक्टिस केली तर आपल्याला आउट ऑफ 20 पैकी 20 मार्क आपल्याला मिळू शकतात. तर या ठिकाणी आपण जे पॅसेज प्रोव्हाइड करत आहोत मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कला ॲज इट इज त्याच पद्धतीनं जे टायपिंगचे पेपर होतात त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं शब्द येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपले पॅसेज ज्या विद्यार्थ्याने घरी प्रॅक्टिस करत असताना 10 मिनिटांमध्ये किंवा 9 मिनिटांमध्ये कंप्लीट केले तर त्याचा बॉम्बे हायकोर्टामध्ये असलेला पॅसेज 8 ते 8.5 मिनिटांमध्ये आरामशीर या ठिकाणी कंप्लीट होत असतो. यासाठी मित्रांनो काही आपण वेबिनार सुद्धा ठेवलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टायपिंग बद्दल सर्व मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी करत आहोत. या अगोदर जे आपण वेबिनार ठेवलेला होता 10 मे रोजी, तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की टायपिंगचे पॅसेज कशा पद्धतीने येतात. लाईव्ह स्वतः त्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे, त्याबद्दल काही माहिती सांगण्यात आलेली आहे. तर ती माहिती ऐका. सर्वांची इच्छा आहे 2023-25 मध्ये टायपिंग दिलेली आहे.
जॉईन असतील तर थोडंसं सांगा कशा पद्धतीने पॅसेज आला होता 2025 मध्ये. जॉईन आहेत का सर? हॅलो. हा सांगा सर. सर 23ला दिला होता, 25ला तर देऊ शकलो नाही मी. सांगा sir. 23ला लिगल पॅसेज होता थोडाफार आणि एकदम इझी पॅसेज होता. जवळपास माझ्या चुका जर झाल्या नसत्या ना तर मी तो जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये पॅसेज मारला होता तेव्हा. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे वाटले तुम्हाला? हा, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज, आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे, तुमचे थोडे पॅसेज हार्ड आहेत, त्याच्यापेक्षा तिथे पॅसेज सोपे असतात. आणि तुमचे जर पॅसेज जर आरामात जर प्रॉपर होत असतील मुलांचे तर आरामशीर तिथले पॅसेज होऊन जातील सर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक दोनच न्यूमेरिकल असे सन काहीतरी 1980, 1990 आणि त्याच्यानंतर जे ब्रॅकेट होते ते होते त्यात. बाकी इतके काही हार्ड नाही. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं. हॅलो.